शिवसेनेचे माजी नगरसेवक यांना पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने श्री भूषण देवराम भोईर हे प्रभाग क्रमांक 3 चे अपक्ष उमेदवार म्हणून यावेळी निवडणूक लढवत आहे. यांची निशाणी शिट्टी असून त्यांच्यासोबत अनुक्रमे अ विभागातून सुषमा सूरज दळवी ह्या निशाणी पाण्याची टाकी घेऊन उभे आहेत, तर ब विभागातून दीपमाला जितेंद्र मडवी व क विभागातून माजी नगरसेवक मधुकर पावशे हे 4 जण एकत्र पॅनल बनून ह्या प्रभागात अपक्ष निवडणूक लढवत आहेत. आम्ही केलेल्या विकास कामाच्या आधारे आम्ही सर्व निवडणूक लढवत असून मोठ्या संख्येने निवडून येऊ असा विश्वास यावेळी अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक भूषण भोईर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली. अपक्ष उमेदवार आहेत आणि एक पाणी टाकी आणि 3 सिटी याच्या ह्याच्याने आमचा पॅनल आहे. आणि पॅनल एक सिटी आपला एक पाणी टाकी आणि 3 सिटी आहेत. एक आहे सुषमा दळवी जी पाणी टाकी आहे, दीपमाला मडवी ही जी सिटी आहे, मधुकर पावशे यांची सिटी आहे आणि माझी स्वतः भूषण भोईर यांची सिटी. हे आम्ही 4 उमेदवार आहेत आणि 4ही उमेदवार आम्ही जे काम केलेलं आहे या भागामध्ये जे काम केलेलं आहे या काम केल्या असल्यामुळं मी अपक्ष उमेदवारमध्ये उभे आहे. मी मधुकर दादा असतील, पावशे असतील, यांनी या भागामध्ये त्यांनी भरपूर काम केले. 3 टर्मवाले ते नगरसेवक आहेत आणि मी सेकंड टर्मवाला आहे. आम्ही जे काम केलं लोकांच्या समोर आहेत. आम्ही जी कामं समोर लोकांच्या समोरची 5 वर्षापासून आपण बघतोय तुम्ही, 8 वर्षापासून आम्ही गेले. कोविड होतं, कोविडमध्ये चांगली कामं केली होती. कोविडमध्ये लोकांना ज्या वेळेला लोक भेटत नव्हते तेव्हा आम्ही त्या वेळेला त्यांच्यासमोर आम्ही उभं राहून त्यांच्याकडे कामं केलेलं, वॅक्सिन देणं, रेमडेसिवीर जे काही जे गोष्टी आहेत, ज्या मूलभूत गोष्टी त्या लोकांना त्यावेळेला गरज होती त्या मूलभूत गोष्टी आम्ही देण्यामध्ये यशस्वी होतो. आणि त्यानंतर जे काय काम केलेत, आता आम्ही आपला दवाखाने केला, शिवाजी चौक बनवलेलं आहे, ज्योतिबाचा मोठा हॉल आपण हे केलेला आहे. हे जे काय काम आहे ते आम्ही त्या भागामध्ये काम करत असताना ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम बनवणं, हे ते ज्या लोक आहेत अशा ज्या गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टी आम्ही काम करून त्या लोकांच्या समोर आता उभा आहे. आणि अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही जे आता आमचा जो पॅनल आहे आणि 1 टाकी आणि 3 सिटी याच्यावरती आमचा पूर्णपणे आहे. आणि लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे, लोकांचा विश्वास आहे आमच्यावरती. ते बोलतात बी का बाबा दादा तुमचा कसा तिकीट कापलं गेलं किंवा हे झालं. आमच्या दोघांच्या बद्दल चांगला लोकांचा रिस्पॉन्स आहे. तुम्ही रिस्पॉन्स बी चेक करू शकता, लोकांची बोलणं बी करू शकता. आणि या भागात काम करत असताना आजपर्यंत जे काय काम केले त्या भागामध्ये निस्वार्थीपणाने केलेलं आहे. आणि निस्वार्थीपणाने काम करत असताना निस्वार्थीपणाचा कामाचा जो मोबदला आहे तो असा भेटत असेल तर हेच आहे. आता बघा येणारा नवीन जो हे आहेत, नवीन गोष्टी येतात. आता बघा आपला दवाखाना आपण बघला तसा, तर माझा विजन आम्ही ठेवलेला आहे का एक मोठा हॉस्पिटल या स्लम भागमध्ये असल्यामुळं 70% आपला स्लम भाग आहे आणि 30% आपला बिल्डिंग आपला या भाग आहे. 70% लोक राहतात, त्यांची परिस्थिती तुम्ही बघताय. लोक घरकाम करण्यासाठी जातात किंवा आपल्या रिक्षा चालवतात किंवा इतर गोष्टीमध्ये काम करतात लोक. आता तुम्ही बघता हॉस्पिटलचं बिलं एवढी मोठी बनतात. त्या हॉस्पिटलच्या बिलं बनण्यासाठी 10 लाख 15 लाख रुपये बिल बनतो. आज मध्ये एक आमच्या मानपाड्यातला एक मुलगा होता, तो वारला. त्याला ज्युपिटरमध्ये त्याचा 8 लाख रुपये बिल झाला होता. त्या मुलाचं आम्ही ते पैसे सगळे कमी करून त्याला बॉडी आम्ही ते यावेळी दिलं. आम्हाला दुःख वाटतं का म्हणून आपण विजन आपण ठेवलेलं आहे का आपल्या भागामध्ये छत्रपती हॉस्पिटल, जसा हॉस्पिटल आपला 300 बेडचं हॉस्पिटल आपण गेल्या महासभेमध्ये आपण टाकलेलंच होतं आणि तो 500 बेडचा होता. तर आम्ही बोललो का 300 बेड भेटलं तरी या भागातली लोकांना, जनतेला एक चांगला सुसज्जीकरण मोठा हॉस्पिटल भेटेल आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांना गोरगरिबांना इथं फायदा करून देण्याचं काम हे आमच्या हातून होणार होतं. पण आता हा झालं आहे. तर आता विजन आमचा तो आहे आणि अपक्ष उमेदवार कसा निवडून येईल ते लोक दाखवून देतील. लोकांच्या मनातला तनातला हा जो भूषण भोईर आहे, जो मधुकर पावशे आहे, दीपमाला मडवी आहे, सुषमा दळवी आहे, हे पॅनल तयार झालेलं आहे आणि लोक तयार आहेत या 15 तारखेला मतदान करण्यासाठी. आणि मतदानामध्ये लोकांना दाखवून देतील त्यांची जे आहे
ते लोक मतदान अपक्ष उमेदवार कसा निवडून येतो. 48,000 लोकशाही आहे आणि 48,900 असं काहीतरी एवढा हे आहे त्याच्यामध्ये मतदान आहे. त्याच्यापेक्षा 50% मला वाटतं मतदान होऊ शकतो. आमचा जो काय बाबा 60% 70% याच्यामध्ये खेचण्याचा प्रयत्न आहे आमचं. लोकांच्या दृष्टिकोनातून जे लोक उतरतील ते त्यांना मी हे करतो, आव्हान करतो का जास्त मतदान करा. मतदानाच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या समोर या आणि लोक तुम्हाला तुमचं मतदान हा तुमचा सर्वात मोठा हे आहे आणि याच्यातून जी लोक तुम्हाला आवडतात आणि त्यांना तुम्हाला मतदान करायचं आहे त्याकरता तुम्हाला मी हे देतो का तुम्ही मतदान करा आणि लोकांना दाखवून द्या.